नमस्ते मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर अवश्य करा. चला तर कथेला सुरुवात करूया. रोहिणी एका खाजगी कंपनीत काम करत होती. तिचे आयुष्य साधे पण आनंदी होते. एके दिवशी तिची ओळख अमोलशी झाली. सुरुवातीला फक्त मैत्री असली तरी हळूहळू दोघे एकमेकांच्या जवळ आले. अमोल विवाहित असल्याचे रोहिणीला माहिती होते, पण त्याचे वैवाहिक जीवन आनंदी नसल्याचे तो तिला सांगत असे. दिवसेदिवस त्याचे प्रेम वाढत गेले. रोहिणी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. अमोलने अनेकदा पत्नीपासून वेगळं होऊन तिच्याशी लग्न करेन असे आश्वासन दिले. त्या शब्दावर विश्वास ठेवून रोहिणी त्याच्यासोबत भविष्याची अनेक स्वप्ने रंगवली होती. पण तिला माहीत नव्हते की तिच्या आयुष्यात एक मोठे वादळ येणार होते. 5 वर्ष उलटली तरी अमोलने लग्नाबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. रोहिणीने जेव्हा त्याला याबद्दल विचारले तेव्हा तो प्रत्येक वेळी नवी कारणे सांगू लागला. अखेर एका दिवशी तिने ठामपणे उत्तर मागितलं. तेव्हा अमोल म्हणाला, मी माझ्या पत्नीला आणि मुलांना सोडू शकत नाही, पण तू माझ्या आयुष्यात कायम राहू शकतेस. हे ऐकून रोहिणीचा विश्वास तुटला. ज्या प्रेमासाठी तिने आयुष्यातील अनेक वर्ष दिली होती ते प्रेम केवळ स्वार्थी निघाले. ती खूप रडली, स्वतःला दोष देऊ लागली आणि जगापासून दूर जाऊ लागला. गल्ली तिचे मन पूर्णपणे खचले होते. पण तिची आई आणि जिवलग मैत्रीण तिच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांनी तिला समजावले की आयुष्य एका व्यक्तीवर थांबत नाही. काही महिन्यांनी रोहिणीने स्वतःला सावरायला सुरुवात केली. तिने अमोलशी सर्व संबंध तोडले आणि स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले. ती नव्या आत्मविश्वासाने जगू लागली. काही वर्षांनी तिची भेट समीर नावाच्या एका प्रामाणिक आणि समजूतदार तरुणाशी झाली. त्याने रोहिणीचा भूतकाळाचा आदर केला आणि तिच्यावर निस्वार्थ प्रेम केले. हळूहळू रोहिणीच्या आयुष्यात पुन्हा आनंद परतला. दोघांनी लग्न केले आणि एक सुंदर संसार उभा केला. एके दिवशी अचानक अमोल पुन्हा तिच्या समोर आला. यावेळी रोहिणीच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता, तर समाधान होते. तिने हसत त्याला निरोप दिला आणि आपल्या कुटुंबासोबत पुढे निघून गेली. त्या क्षणी तिला समजले की खरे प्रेम म्हणजे तेच असते जे सन्मान आणि विश्वास आणि प्रामाणिकपणावर उभे असते. प्रेमाच्या वादळातून जाताना तिने दुःख अनुभवलेला, पण त्याच दुःखाने तिला खऱ्या आनंदाचा मार्ग दाखवला. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर अवश्य करा.